तृतीयेला तुम्ही 10 पिवळ्या रंगाच्या साड्या नेसल्या तर तुम्ही स्वर्गातून अवतरलेल्या अप्सरांसारखे दिसाल। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पिवळी शिफॉन साडी। अक्षय तृतीयेला जर तुम्हाला हलकीशी साडी नेसायची असेल तर सारासारखी पातळ सोनेरी बॉर्डर असलेली पिवळ्या शिफॉनची साडी कॅरी करू शकता। यासोबत स्लीवलेस पिवळा ब्लाउज घाला। कॉटन पिवळी साडी। कॉटनची साडी तुम्हाला उन्हाळ्यात खूप आरामदायी लुक देईल। जसे प्रियांका चोप्राने पांढऱ्या धाग्याने वर्क असलेली पिवळी कॉटन साडी नेसली आहे आणि ती एल्बो स्लीव्ज ब्लाउज सह जोडली आहे। पिवळी मिरर वर्क साडी। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हाला काही जड परिधान करायचे असेल तर तुम्ही मिरर वर्क असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता आणि त्याच फॅब्रिकचा पिवळा ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता। कॉन्ट्रास्ट ब्लाउज सह पिवळी साडी। अक्षय तृतीयेला तुम्ही राखाडी रंगाची बॉर्डर असलेली पिवळ्या रंगाची साडी घालू शकता। त्याच्या विरुद्ध तपकिरी रंगाचा ब्लाउज घाला ज्यामध्ये बेल स्लीव्ज आहेत। पिवळी नेट साडी। अक्षय तृतीयेला तुम्ही आलियाच्या पिवळ्या साडीचा लुक कॉपी करू शकता ज्यामध्ये तिने ब्रॅलेट स्लीवलेस ब्लाउज सह पिवळ्या नेटची साडी घातली आहे ज्यामध्ये हिरव्या रंगाचे काम आहे। पिवळी शिफॉन साडी। अक्षय तृतीयेवर तुम्ही अनन्या पांडेचा लुक कॉपी करू शकता ज्यामध्ये तिने हल्टर नेक सिक्वेन्स येलो ब्लाउज सह प्लेन येलो कलरची पातळ शिफॉन साडी घातली आहे। फ्लोरल प्रिंट पिवळी साडी। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही फ्लोरल प्रिंट येलो साडी देखील घालू शकता। यासोबतच स्टायलिश फुल पफ स्लीव्ज क्लोज नेक ब्लाउज घाला आणि बेल्ट जोडून त्याला इंडो वेस्टर्न लुक द्या। फ्रिल पिवळी साडी। अक्षय तृतीयेला तुम्ही सोनपरी दिसण्यासाठी साधी पिवळी फ्रिल साडी घालू शकता ज्यात पल्लूवर अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाची झालर आहे। या पांढऱ्या मोत्याच्या ब्लाउज सोबत जोडा। मौनी रॉयचा लुक पुन्हा तयार करा। मौनी रॉयची ही स्टाईल नववधूवर खूपच सुंदर दिसेल। तिने पिवळ्या रंगाचा फुल स्लीव्हचा ब्लाउज घातला आहे आणि जड जरदोशी वर्क असलेल्या पिवळ्या रंगाच्या साडी सोबत तिने ते पेअर केले आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओ मधील अक्षय तृतीया स्पेशल अशा 10 साड्यांचे सुंदर प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।